वा भाऊजी वा, चला भाऊ तुम्ही चांगलं चाललंय हा. जी बाई तुमच्याशी भांडण भांडते, तुमचा पाणउतारा करते, तिच्यासाठी घरच्यांची असं बोलता तुम्ही? आणि घरातले तुम्हाला सांभाळतायत, त्यांच्याबरोबर असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटत भाऊजी? बोल ना म्हण्या, आता का गप्प आहे? तोंड शिवलं का तुया? मी समजवतो वल्लरीला. ती ऐकते कोणाचं? स्वतःच्या मनाला येईल तसं वागते. वहिनी, सुमनच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे तर तुमचा वल्लरीवर राग नाहीये ना? वा, मीच राहिली होते ना घरात, सगळ्यांवरती आरोप करून झाले होते, आता मीच राहिले होते. घ्या माझ्यावरती आरोप करून घ्या आता. वल्लरी तुमच्यावरती केस टाकते ना, म्हणून त्याचा राग काढते माझ्यावरती. घर तोडणारी बाई वाटते का मी तुम्हाला? माझ्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायको आहे मी. त्या वल्लरी सारखी नाहीये त्रास देणारी. हा, हे बरे. त्या या घरातल्या कितीतरी गोष्टी पोटात साठवून ठेवल्यात मी, त्याचंच फळ मिळतंय ना मला. ज्या त्या गोष्टी जेव्हा तेव्हा बोलून टाकायला हवे होते मी. माझं चुकलं. आई, तुझ्या लक्षात येतंय का? काय? एरवी आपल्यावर आरडाओरड करणारा मनोज पुष्पाले काहीच बोलत नाहीये. तिले साधं उलट उत्तर बी देत नाहीये तो. वल्लरी असं का वागतेय ते कळतच नाहीये. इतकी समजूतदार मुलगी आज कोणाचंच काहीच ऐकायला का तयार नाहीये? सर, मी काय म्हणत होतो, मॅम नेहमी अशा हसत खेळत असतात, मग आज एवढ्या उदास काय? म्हणजे मी जेव्हा कॅफेमधलं कलेक्शन घेऊन येतो ना, त्यावेळी खूप हसत असतात. मग आज अशा गप्प काय? जीवाभावाची माणसं अडचणीत असतात ना, तेव्हा माणूस असा सैरभय होतो. आणि या मैत्रिणी म्हणजे जीव आहेत रे एकमेकींचा. या सगळ्या विचारातून प्रेरणाला बाहेर काढण्यासाठी ना आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. अरे हाईट ऑफ इग्नोरन्स आहे ही. का श्वेतासारखं वागतेय ही प्रेरणा? यांना ना मैत्रिणींची काही किंमतच नाहीये. कोणीतरी स्वतःहून कॉन्टॅक्ट करतंय तर नाही, फोन नाही उचलायचा, मेसेज नाही करायचा, रिव्हर्ट बॅक करायचं नाही. पण प्रेरणा असं करत नाही जनरली. काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? काय करू? अजितला फोन करून बघू का?
हॅलो. हॅलो अजित, हाय. अरे प्रेरणा मॅडम आपल्या बिझी आहेत का? कशात? नाही, मी तिला फोन करत होते तर ती काही उचलत नाहीये, कट करतेय, म्हणून विचारलं बिझी आहे का? ऍक्च्युली मला एक नवीन रेसिपी विचारायची होती तिला, म्हणून फोन करत होते. एक मिनिट. हां, अगं इथे ना एक जरा प्रॉब्लेम झालाय. बघितलंस मला वाटलंच होतं तिचा मूड कुठेतरी ऑफ आहे. यार आपली प्रेरणा जरा इमोशनल आहे रे, आणि वल्लरीच्या बाबतीत ती जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. अगं हो, पण स्वतःला त्रास करून काही फायदा आहे का? पण आता का अजित, एक आयडिया आहे. प्रेरणा कितीही अपसेट असली तरी तिचं मन स्वयंपाकात रमतं. म्हणजे एखादा पदार्थ बनवत असेल ना तर ती 100% त्याच्यामध्ये गुंतून जाते, सगळं विसरते. आत्ताच तिने डबल डेकर मोदक केले होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती गोष्ट आपल्याला नक्की हेल्प करू शकते. नवरा मी आहे, पण तुम्ही मैत्रिणी जास्त ओळखता तिला माझ्यापेक्षा. हो मग विषय आहे का? ओळखतोच. बरं ऐक, तिला फोन दे. हा, हे नक्की. तिला फोन दे अजित. तुम्ही भांडता, नंतर मी शिवा खातो. देतो. प्रेरणा. काय? फोन. मला नाही बोलायचे. तेज आहे. तेजा, मी नंतर फोन करते तुला. ऐक, मला माहिती आहे तुझ्या खूप कंप्लेंट्स आहेत, तुला आता खूप कामं आहेत, तुम्ही खूप बिझी असता, मैत्रिणींना वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नसतो. पण आता माझं काम खूप महत्वाचं आहे, प्लीज ऐकून घे. आणि हे काम तुला आत्ताच्या आत्ता करावंच लागेल. काय आहे, तुझ्या डबल डेकर मोदकांचा व्हिडिओ माझ्या एका मैत्रिणींनी बघितला आणि तिला 2 डझन मोदक हवेत. प्लीज तुला ते करावंच लागेल. तेजा, हे बघ, माझा मूड नाहीये, मी आज नाही. ऐक ना, तुझं मूड आपण ना डीप फ्राय करू नंतर तेलामध्ये, ओके? प्लीज. प्रेरणा, बाप्पा आलेत ग, गणपती आहेत. मोदकांच्या ऑर्डरला तरी नाही म्हणू नकोस प्लीज. ते आणि मी ॲड्रेस सेंड करते, पटपट ॲड्रेस नोट डाऊन करून घे आणि तिकडे पाठव, ओके? चल, बाय 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 बाय. ओके ओके, बाय 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 बाय. ते फोन गरम झालाय. कोण आहे? हॅलो. हां, वसंत भाऊजी बोला ना. काय? किती? 51 डबल डेकर मोदक हवेत.
नाही भाऊजी, कसं आहे, दिले असते पण मी ना जरा एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये अडकली आहे, त्यामुळे तुम्ही काय अजित. अरे वसंता, हा बोलतोय. किती मोदक हवेत? 51. हा चालेल ना. हो हो, हा मी सांगतो प्रेरणाला. चल चल. अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी सांगत होते ना नाही म्हणून त्यांना. कशाला हातातून फोन ओढून घेतलास आणि हो म्हटलास? तुझ्यासाठी. तू हे ओव्हर थिंकिंग बंद करून कामामध्ये मन रमव म्हणून. प्रेरणा, तू हे सतत विचार करत बसलेली ना मला नाही बघवत. आणि वल्लरी खूप हुशार मुलगी आहे, ती तिचे प्रॉब्लेम हँडल करेल. आणि काही गरज पडली तर आपण आहोत ना मित्र म्हणून. तू अशी उदास नको ना राहूस प्लीज. बर अजित, किती समजून घेतोस रे मला? माझ्या मनात नक्की काय चालू आहे ते बरोबर कळतं तुला. आणि मी उदास असले की माझा मूड ठीक कसा करायचा हे छान कळतं. पण बघ ना, मनोज भाऊजी आणि वल्लरी या दोघांचंही नातं असंच होतं रे. एकमेकांच्या साथीने त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करत आलेत ते आजपर्यंत. पण आता मात्र काय होऊन बसलंय हे सगळं अजित? एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मनोज भाऊजी आणि वल्लरी आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अजित, मी ना फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करू शकते. स्वामी, हा असा दिवस आम्हा दोघांच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नका. आणि मनोज भाऊजी आणि वल्लरीमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तोही लवकरात लवकर मिटावा. कारण आम्हाला त्यांना आधीसारखं पाहायचंय, पुन्हा एकदा एकत्र. मला काय वाटतं माहितीये, अजून थोडं पाणी टाकायची गरज आहे. तीजा क्या बात कर रही है? टाक टाक, पाणी टाक, पाणी टाक पटकन. तालाब हो गया इसमें. अरे नाही, तू ऐक माझं, टाक पाणी टाक. हर्षित, लाव ना हात आता. बाई, अरे यार हर्षित, तू जास्त पाणी टाकलं. पीठ टाक आता त्याच्यामध्ये. एक मिनिट, मदर इंडिया म्हणून हे सगळं का करतीये? का करतेस म्हणजे?